नमस्कार, मी ज्ञानदा चव्हाण. न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकांची लयलूट सुरूच आहे. आज भारताला 5 सुवर्ण पदकांची कमाई झालेली आहे. ही सोनेरी बातमी आपण बघणारच आहोत. त्यासोबत इतरही काही महत्त्वाच्या बातम्या सुरुवात करूया. मुंबईमध्ये आज 2 दिग्गजांची भेट झाली. दोनही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज. एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरा दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत. कशी झाली दोघांची भेट, काय वैशिष्ट्य होती, काय नेमकी चर्चा झाली, या सगळ्या संदर्भातलं विशेष वृत्त आपण जाणून घेऊयात माझा सहकारी प्रसन्न जोशी सोबत. प्रसन्न. धन्यवाद ज्ञानदा. खरोखर 2 स्टार ज्यावेळी भेटतात, बरं साधे सुधे स्टार्स नाहीत तर टायटन्स ज्यांना म्हणता येतील त्यांच्या विषयातले अशा प्रकारचे टायटन्स एकमेकांना भेटले आणि ते होते एकीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर दुसरीकडे रेकॉर्ड ब्रेक सुपरस्टार दक्षिणेचा दैवत चित्रपट क्षेत्रातलं ते म्हणजे रजनीकांत. आज हे दोघे भेटले होते मातोश्री बंगल्यावरती. या दोघांची भेट झाली. स्वतः रजनीकांत गेले होते मातोश्री बंगल्यावरती बाळासाहेब ठाकरेंची भेट घेण्यासाठी. इतकंच नाही तर यावेळी बोलता बोलता रजनीकांतना आपण मराठी चित्रपटात काम करायला सुद्धा इच्छुक असल्याचंही सांगितलं. आणि दुपारी 2च्या सुमारास रजनीकांतची भेट झाली. मातोश्रीवर पोहोचला होता रजनीकांत. दक्षिण भारतातला सुपरस्टार आहे, दैवत आहे तिकडच्या सिनेरसिकांसाठी. या रजनीकांत ज्यावेळी म्हणतो की आपण मराठी सिनेमात सुद्धा काम करण्याची आपल्याला इच्छा आहे, आपल्याला आवडेल, त्यावेळी ते खरोखर महत्त्वाचं आहे. आज रजनीकांतनं ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. दुपारी 2च्या सुमारास सुपरस्टार रजनीकांत मातोश्रीवर पोहोचला आणि त्यावेळी ही भेट झाली. यावेळी आपण पाहतो या दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी जी महाराष्ट्राची फोटो बायोग्राफी तयार केलेली आहे ती महाराष्ट्र देश आहे पुस्तक सुद्धा. सकाळी 4 पासून शोज आहेत. 4 AM शोज. नाही मुंबईत पण आपण पाहतो हे दृश्य संपूर्ण ठाकरे कुटुंबियांसोबत रजनीकांत हा मूळचा महाराष्ट्रीयन आहे. शिवाजी गायकवाड असं नाव आहे रजनीकांतचं आणि त्यामुळे महाराष्ट्राशी मराठी भाषेशी त्याची ही नाळ जुळलेलीच आहे. आणि रजनीकांत जर का मातोश्रीवर आला असेल तर उद्धव ठाकरे यांच्यामधला शिवसेना कार्यप्रमुख थोडा वेळ बाजूला बसला होता आणि एक फोटोग्राफर जागा झाला होता आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा मग आपला खास कॅमेऱ्यातून हे क्षण टिपले, कॅमेऱ्यात बंद केले. दिग्गजांची भेट आपण पाहतोय. दुर्मिळ अशी ही दृश्य आहेत. आपण विचार करू शकतो दक्षिणेतला सुपरस्टार, दक्षिणेतल्या सिनेरसिकांसाठीचं दैवत, ज्याचा चित्रपट ओपनिंगलाच 200 कोटीचा टप्पा पार करतो, असा हिरो, असा अभिनेता आणि अतिशय चांगला नम्र माणूस रजनीकांत आणि एकीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट आपण पाहतोय. प्रथम ते रोबोटच्या यशासाठी तुम्ही सर्वांचे आभार मानतो. मी मराठीचे माणूस आहे, तमिळचे माणूस आहे, कर्नाटकाचा माणूस आहे, इंडियाचा माणूस आहे. ते मला खरं वाटतं. अजून एक मराठी पिक्चरला काम करायला इच्छा आहे. बहुत देवाचे काय. रजनीकांतने कदाचित फार निवडक असे क्षण असतील की ज्यावेळी रजनीकांतनं अशा प्रकारे मराठीत काही बोललेलं आणि यावेळी तर तो असं म्हणाला की आपण महाराष्ट्राचे आहोत, कर्नाटकचे आहोत, तमिळ आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भारतीय आहोत आणि आपल्याला मराठी भूमिका सुद्धा जर का मिळाली तर करायला आवडेल. शिवाजीराव गायकवाड असं नाव होतं रजनीकांतचं, आपल्याला कल्पनाच आहे. सुरुवातीचे दिवस महाराष्ट्रात काढल्यानंतर त्याला बाळासाहेबांविषयी अर्थाचं असतं आणि त्यातूनच आजची भेट झाली. आणि याच विषयी कशी भेट झाली, काय वातावरण होतं मातोश्रीवरती आपण जाणून घेऊयात. आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे श्रीरंग खरे. श्रीरंग, तू तिकडे उपस्थित होता. खरोखर 2 दिग्गज, खरं तर टायटन्स एकमेकांना भेटले होते. काय वातावरण होतं, काय गप्पा झाल्या दोघांमध्ये? प्रसन्न, जेव्हा रजनीकांत मातोश्रीमध्ये आतमध्ये येत होता, आम्ही तर अशी अपेक्षा करत होतो की खूप मोठ्या गाड्यांचा कॉन्वॉय असेल, मागे पुढे पोलीस असतील, खूप चाहत्यांचा गराडा असेल. मात्र असं काहीच झालं नाही. एक इनोवा गाडी आली. आम्ही देखील आश्चर्यचकित झालो. त्या इनोवा गाडीमध्ये रजनीकांत बसलेला होता. काही गडबड गोंधळ नव्हती आजूबाजूला आणि अशा शांततेनं रजनीकांत मातोश्रीमध्ये दाखल झाला. रजनीकांत जेव्हा आला, शिवसेना प्रमुखांची त्याने भेट घेतली. गाडीमध्ये जेव्हा तो येत होता तेव्हाच त्याने आणलेला पुष्पगुच्छ देखील दिसत होता. हा पुष्पगुच्छ त्याने बाळासाहेबांना भेट दिला. बराच वेळ त्यांच्या दोघांमध्ये भेट झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भेट जी आहे अतिशय दुर्मिळ भेट आहे. हे
शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देखील माहिती होतं. त्यामुळे त्यांच्यातला कलाकार किंवा फोटोग्राफर जागा झाला आणि त्यांनी यावेळेचे फोटो काढण्याचा एकही क्षण दवडला नाही. शिवसेना प्रमुखांचे आणि रजनीकांतचे एकत्र फोटो उद्धव ठाकरे यांनी स्वतः काढलेले आपल्याला बघायला मिळाले. प्रसन्न, धन्यवाद श्रीरंग, तू दिलेल्या माहितीबद्दल. आम्ही विचार करू शकतो, तू तर अनुभवलेले ते क्षण, पण आम्ही विचार करू शकतो की खरोखर काय माहोल असेल त्यावेळी ज्यावेळी दक्षिणेतला सुपरस्टार आणि महाराष्ट्रातले वेगळ्या अर्थानं सुपरस्टार एकमेकांना भेटले होते. तर आपण पाहतोय की कशा प्रकारे दोघांची भेट झाली. आपण बघूयात याविषयी उद्धव ठाकरे काय म्हणाले. माझ्या आठवणीप्रमाणे काही वर्षांपूर्वी आले होते, त्याच्यानंतर आज अचानक त्यांनी बाळासाहेबांना फोन केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आपण पाहतात त्याप्रमाणे ते आले आणि ही सदिच्छा भेट होती. शिवसेना प्रमुखांना भेटले, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या सगळ्यांची भेटूनच ते निघालेले. आणि बातमीसोबतच न्यूज रूम बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी पाहत रहा स्टार माझा.